भारतीय शिक्षण व्यवस्था ही देशाच्या उन्नतीची खरी किंवदंती आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षक, समन्वयक, विशेष शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, क्लस्टर आणि ब्लॉक संसाधन व्यक्ती हे सगळे खऱ्या अर्थाने या योजनेचे आधारस्तंभ आहेत. पण या सर्वांचं योगदान ज्या पद्धतीने दिलं जातं त्यामागे आहे एक कटू वास्तव, कंत्राटी नोकरीचा कलंक. शेखर, हो आई, मी समग्र शिक्षेअंतर्गत काम करतो. पण अजूनही मानधनच मिळालं नाही. 3 महिने झाले. किराणा देणं बाकी आहे, घरभाडं बाकी आहे, पण कोण ऐकतं? शिक्षणाच्या नावाखाली आम्ही गावोगावी फिरतो, प्रशिक्षण घेतो, अहवाल पाठवतो, पण आमचं आयुष्य मात्र कंत्राट्याच्या दोरीवर लटकलेलं असतं. समग्र शिक्षेअंतर्गत लाखो कर्मचाऱ्यांना रोजगार दिला गेला, पण हा रोजगार स्थायी नाही. कंत्राटी शब्दच त्यांच्या जीवनात अस्थैर्य, अपमान आणि अन्याय घेऊन आला. मी गेली 19 वर्ष विषय साधन व्यक्ती म्हणून काम करतीये, पण दरवर्षी कंत्राट वाढवलं जातं, पगार मात्र त्याच ठिकाणी थांबतो. किती दिवस सहन करायचं? तुम्हाला माहिती आहे का, माझा पगार कमी आहे आणि त्यातून प्रवास, राहणीमान सगळं भागवावं लागतं. दिवसभर संगणकासमोर बसून काम करतो, पण सन्मान काहीच नाही. कधी कधी वाटतं आपण सरकारचं काम करतो की गुलामगिरी. मुलांच्या फीची तारीख आली आहे, अजून पगार नाही, कधी मिळणार? कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वेळेवर पगार मिळणं म्हणजे नशिबाची बाब झालीये. अर्ज केले, मागण्या केल्या, पण सरकारचं दुर्लक्ष. मग स्थायी नोकरी मिळेल का? शेखर, थोडा हसत. ते तर स्वप्न वाटतंय आता. आम्ही कंत्राटी नाही, आम्ही शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक प्रोग्रॅमर, MIS समन्वयक, विषय साधन व्यक्ती, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ लेखालिपिक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आहोत. आम्ही देशाचं भविष्य घडवतो, पण आमचं भविष्य सरकारने अंधारात टाकलंय. सरकार मोठमोठ्या योजना जाहीर करतं, पण या योजनेत काम करणाऱ्यांवर अन्याय का? आम्हाला सन्मान नको, पण न्याय हवाय. एकच आवाज, न्याय मिळालाच पाहिजे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय बंद करा. शासन सेवेत कायम करा. शासन सेवेत कायम करा. शासन सेवेत कायम करा. एकच नारा, शासन सेवेत कायम करा. 7व्या वेतन आयोगानुसार मानधन वाढवा. 7व्या वेतन आयोगानुसार मानधन वाढवा. अन्याय दूर करा. अन्याय दूर करा. अन्याय दूर करा. सेवेत कायम करा. समग्र शिक्षेचा उद्देश आहे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावं. पण जे यासाठी काम करतात त्यांचेच हक्क का डावले जातात? आज हजारो शिक्षक, समन्वयक आणि कर्मचाऱ्यांचं भविष्य सरकारच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. काही राज्यांनी हे कर्मचारी नियमित केले, पण बरेच राज्य अजूनही गप्प आहेत. मी एका छोट्या गावातून आलोय. शिक्षणाच्या जोरावर मी इथे पोहोचलो, पण आता वाटतं या योजनेचा हिस्सा होणं ही चूक होती का? आम्ही कंत्राटी कर्मचारी आहोत. फक्त पगार नाही, आम्हाला समाजात सन्मानही हवा आहे. समग्र शिक्षेचं भविष्य हे त्या कर्मचाऱ्यांच्या हाती आहे ज्यांना आज दुर्लक्षित केलं जातंय. कंत्राटी नोकऱ्यांमुळे निर्माण होणारा आर्थिक अस्थैर्य, मानसिक तणाव आणि सामाजिक अपमान हे सगळं एक व्यक्तीचं आयुष्य पोखरतं. समाधान आहे. मानधनात दरवर्षी वाढ केली जावी. सर्व कर्मचाऱ्यांना PF, विमा सुविधा मिळाव्यात. स्थायीकरणासाठी पद्धतशीर प्रक्रिया सुरू व्हावी. शेखर, आशेने सरकार जर आमचा आवाज ऐकेल तर आम्ही पुन्हा नव्या उमेदीने शिक्षणाचं कार्य करायला तयार आहोत. देशाचं भविष्य घडवणारे हात हे कधीच कंत्राटी नसतात. ते समर्पित असतात, निष्ठावान असतात आणि म्हणूनच त्यांना मिळाला पाहिजे न्याय, स्थायित्व आणि सन्मान. समग्र शिक्षेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हाच खरा समग्र विकास. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक प्रोग्रामर, MIS समन्वयक, विषय साधन व्यक्ती, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा आदी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागील 6-7 वर्षांपासून मानधन वाढ नाही. सेवेत कायम नसल्याने, मानसिक व आर्थिक स्थिती नीट नसल्याने, त्यांच्यापुढे मुलांचे शिक्षण, आईवडिलांचा सांभाळ व महागाई वाढल्याने कमी मानधनात घर चालविणे व मुलांचे शिक्षण पूर्ण करणे यामुळे कंत्राटी कर्मचारी हतबल झाले आहेत. इतर कायम कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन, परंतु समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 5व्या वेतन आयोगानुसार अद्यापही एकत्रित मानधन वाढ, सेवेत नियमितीकरणबाबत केंद्र शासनास विचारले तर ते स्पष्ट म्हणते, समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ, सेवा शर्ती, सेवेत नियमितीकरण हे महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये D-मार्ट, रोड टोल नाका, इतर लहान कारखाने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना, राज्य सरकार मान्यताप्राप्त कंत्राटदारांना PF, GPF आणि ESI रुग्णालय कव्हरेजसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या सुमारे 20 ते 25 वर्षांपासून कायम कर्मचाऱ्यांसारख्या सुविधा मिळत नाहीत. ही दयनीय परिस्थिती केवळ महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचीच नाही तर सर्व राज्यातील एकूणच समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची आहे. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेनुसार सर्व भारतीयांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, अभिव्यक्ती, आस्था, प्रतिष्ठा व संधीची समानता मिळवून देणे हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तसे काहीही दिसून येत नाही. ही खेदजनक बाब आहे. पुन्हा एकदा प्रामुख्याने विशद करावेसे वाटते की समग्र शिक्षेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हाच खरा समग्र विकास.